तर बघा, मला तुम्हाला माझ्या नवऱ्याची एक गंमत सांगायची आहे। तर बघा, आम्ही फटाके आणण्यासाठी मालाडला गेलो होतो दिवाळीच्या आधी, तेव्हा शाळा चालू होती। तर दिवाळीमध्ये गर्दी खूप होते, ते जाऊ दे। तर गंमत अशी झाली की आम्ही तेव्हा गेलो होतो, तर आम्हाला खूप उशीर झाला, 9:30 वाजले होते तिथेच। आणि प्रेमला आणि तन्मयला भूक लागली होती, मी जेवण करून गेले होते घरी, म्हणलं घरी आल्यावर जेवू, पण उशीर झाला। तर गंमत बघा काय झाली, आम्हाला असं म्हणजे साध्या हॉटेलमध्ये जायचं होतं, पण कुठे शोधत बसायचं ना, रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत, घरी पण यायची घाई आहे। तर मग एक हॉटेल दिसलं, खूप चांगलं होतं, हायफाय हॉटेल होतं, म्हणजे एकदम लक्झरी टाईप। तर त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो, आमचं जेवण वगैरे झालं। जेवण झाल्याच्या नंतर बघा, वेटर लोक वाटीमध्ये कोमट पाणी आणि लिंबूचा तुकडा देतात हात धुण्यासाठी आपल्याला। तर मला आम्हाला हे माहिती होतं, पण तन्मयच्या पप्पांना हे माहिती नव्हतं की वाटीमध्ये जे पाणी आणि लिंबूचा तुकडा देतात ते आपल्याला हात धुण्यासाठी, हे माहिती नसतं। तर गंमत अशी झाली की वेटर घेऊन आला आणि तन्मयचे पप्पा बोले की हे काय, काही सरबत वगैरे आहे का? मग वेटर थोडासा म्हणजे असं एकदम थोडीशी स्माइल आली वेटरच्या चेहऱ्यावरती, आणि वेटर बोला नाही, हे हात धुण्यासाठी पाणी दिलंय तुम्हाला यात हात धुवायचा आहे। तर माझ्या नवऱ्याला काय माहित नव्हतं, तर माझा नवरा एकदम असं शॉक झाल्यासारखा, म्हणजे असं बघितलं त्याने अचानक, म्हणजे वेटरकडे पाहिलं आधी, मग वाटीकडे पाहिलं, आणि मग माझा नवरा वेटरला बोलतो कसा, वाटीत हात धुवायचा आहे? नाही, आम्ही असं वाटी बिटीत नाही हात धुवत, घेऊन जाते परत। मला आणि तन्मयला एवढी हसायला येत होती की आम्ही आमचा हसू कंट्रोल करून ठेवलं होतं।